नमस्कार. सुहाना अंबारी मसाले को प्रेझेंट्स होम मिनिस्टर भारत दौरा को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सोच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जयश्री संदीप हरसोलेकर या वहिनींना भेटणार आहोत. रामदास मार्ग जयपूरमधला हा मार्ग आहे. टिळकनगर परिसरातला. या ठिकाणी सगळे वाट बघतायत. राजस्थानमधलं जयपूर आणि या जयपूरमध्ये आपण पहिल्यांदा आलेले आहोत. मी जयश्री हरसोलेकर. मी टेक्स्टाईल डिझायनर आहेत आणि 2003 पासून ब्लॉक प्रिंटिंग आणि ह्याचं काम करते, नॅचरल डाईजचं. मला डिझायनिंगची फार आवड आहे, ड्रॉइंगची. तर मी नवीन नवीन डिझाईन तयार करते आणि ते डिझाईन मग जसे मी शीटवर तयार केले तर मग ते मी कारिगरांना सांगते की याला आपल्याला कसं ब्लॉकवरती सेट करायचं आहे. थोडाफार वेळ काढून समाजसेवाही करते मी. संस्कार भारतीमध्ये राजस्थानची रांगोळी प्रमुखपणे. माझ्या या कामात माझे मिस्टर नेहमी साथ देतात, म्हणूनच मी पुढे इतकी वाढले. आदेश भाऊजी येतात ते जयपूरला आणि मला फार आनंद होतो आणि माझ्याबरोबर माझ्या कुटुंबालाही खूप आनंद होतोय. भाऊजी, वेलकम टू जयपूर. केसरिया वा काय सुंदर स्वागत झालेलं आहे. धन्यवाद. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पदरावरती जरदारीचा मोर नाच राहावा, दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. पूर्व असो वा पश्चिम किंवा दक्षिण उत्तर असो, घ्या उखाणा. संदीप सोन्याचा हार, जयश्री चांदीची पैंजण आणि आदेश भाऊजींच्या स्वागतासाठी जमले आप्तगण. अरे वा 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 वा. नमस्कार. त्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर संदीप हरसोलेकर. सोन्याचा हार. नमस्कार. सोन्याचा रंग बदलला. हा माझा मुलगा नमस्कार. मोहित हरसोलेकर. आणि या सगळ्या माझ्या इथले जवळचे राहणारे नमस्कार. सुधा भाभी, शालिनी, नमस्कार. या मैत्रिणी माझ्या सगळ्या आमच्या किटी हो, 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 ग्रुपच्या आणि नमस्कार. आमच्या सुवासिनी ग्रुपच्या. अरे वा. सगळ्यांना नमस्कार. हां, आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. तुमचं बालपण कुठलं? माझं ग्वाल्हेरचं. ग्वाल्हेरचं. तुमचं बालपण कुठलं? बालपण जयपूर आणि मग अजमेर. कसं गेलं बालपण तुमचं? बालपण मजेत. का हो, असं का म्हणता? असं का म्हणावं, हो की नाही हो? मला एकदम ते हारबीर सगळं सोन्याचं बिन्याचं झालं ना. आता काय करता तुम्ही? अजून तुम्ही माझा उखाणा ऐकला नाही. अरे बायको. चला, बरं झालं आपण उखाण्यावरच तुम्ही जाऊया. म्हटलंच नाही यांचा उखाणा घ्यायला. घ्या घ्या घ्या. हां. टी व्हीवरच्या तारखा काय पाहायच्या निरखून, टी व्हीवरच्या तारिका काय पाहायच्या निरखून, एकदाच जयश्रीसारखी चांदणीला एकदाच घेऊन आलो पारखून. अरे वा. क्या बात. त्यांनी उखाणा चांगला म्हटला. अशा हसू नका. ते का म्हणाले माहितीये का? तेव्हापासून डोळ्यासमोर तारे चमकतायत. खरं खरं म्हणतात. बरं, पण मला सांगा, ओळख कधीची, भेट कशी काय? भेट अशी की माझ्या काकांच्या मुलाची मुंज होती, तर तिथे मी गेले होते. मग संध्याकाळी रिसेप्शन होतं. तर मग माझे काय म्हणजे खूप मोठा परिवार आहे तिथे. तर 7-8 काका वगैरे आम्ही सगळ्यांच्या मुली आमच्या सगळ्या बरोबरीच्या. तर ह्यांचं ॲक्च्युली माझ्या ज्या बहिणी होत्या माझ्या बरोबरीच्या, तर त्यांना ह्यांचं पाहायचं म्हणजे काही असेल म्हणजे ह्यांनी म्हटलं असेल विचारूया लगेच. विचारूया. संध्याकाळी मलाही माहिती नव्हतं की असं बघायचं आहे.
तर संध्याकाळी यांच्या घरी प्रोग्राम होता, तिथे गेलो होतो आम्ही. अच्छा, म्हणजे मुलगी बघण्याचा रितसर कार्यक्रम होता. म्हणजे काका, म्हणजे जे माझे काका होते ना, ते ह्यांच्या मामांचे फ्रेंड. तर हे आपल्या मामांकडे गेले होते टूरवरती, जेव्हा जाताना जायचे, नेहमी जात असतील. तर हे तिथे गेले होते, तर काका ह्यांच्या मामांना आमच्या काकांकडे यायचंच होतं. तर मामांनी म्हटलं की भाई मला म्हणजे माझा भाचा आला, तर मुली वगैरे असल्या तर दाखव, म्हणजे काकांना. तर काका म्हणाले की अरे माझ्या तर म्हणजे भावांच्या सगळ्याच मुली आहेत तिथे, तुम्ही बघून घ्याल, जी म्हणजे सगळ्या संध्याकाळी येणारच आहे, तर तिथे आपण हे करू. तर त्यांनी आपलं 2-4 मुली ज्या म्हणजे काकांच्या होत्या त्यांना सांगितलं असेल. त्या सकाळी ज्या बहिणी आम्ही सगळे गप्पा मारत होतो, तर संध्याकाळी त्या एकदम म्हणजे खूप छान साडी वाडी नेसून गजरा वजरा लावलेल्या. मी त्यांना म्हटलं अच्छा माझं थोडं मी एकदम फ्रीली, तर मी एक धप्पा दिला, मारला, म्हटलं का गं तुम्ही साड्या वगैरे घालणार होता, मला सांगितलंही नाही. तर जसं नॅचरली असतं ना की आपण सगळ्या बरोबरीचे असलो की एक दुसऱ्याला सांगतो संध्याकाळी आपण हे घालणार की काय. तर त्या अगं जयश्री थांब ना, असं. आता त्यांना माहीत होतं की त्यांना कोणी बघायला येणार आहे. तर नाही जयश्री असं नाही, तू थोडंसं. तर म्हटलं काय झालं हिला, ही अचानक असं का बोलती काय. म्हणजे त्या माझ्याशी एकदम नॅचरल अशा नव्हत्या वागत, थोडंसं. हां, कारण त्यांना माहीत होतं की की हे बघायला येणार आहे, आणि तुम्हाला माहित नव्हतं पुढे तुम्हीच त्यांना घेऊन जाणार आहात. काय झालं त्यांनाच विचारूया, त्यांच्या मनातलं काय त्यावेळेला काय झालं नेमकं. काही नाही. काही नाही म्हणता म्हणता बरंच झालंय आता. हां, जवळजवळ 29 वर्ष झाले आता. मग त्या दिवशी तुम्ही त्यांना बघितलं का. मग इतक्या सगळ्या तयार झालेल्या मुली एकीकडे होत्या आणि ह्या अशाच आलेल्या होत्या. मग काय असं काय. काही नाही, एक जस्ट सिम्प्लिसिटी थोडी होती, ती आवडली. म्हटलं चला हे ठीक आहे. मग त्याच दिवशी होकार वगैरे हां, असं कारण झालं का? मला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं परत. काय तुम्हाला जेव्हा हे कळलं. मामा म्हणाले नाही इतकं स्थळ चालून आलंय, तर तुम्ही थोडं बघून घ्या, तिलाही सांगून द्या मुलगा आलेला इथे. लगेच ते दुसऱ्या दिवशी जाणार होते. तर म्हणाले आत्ता इथे आहे, तर तिलाही सांगा, तर ती बघून घेईल. मग आम्ही लोक त्यांच्याकडे गेलो, तर हे होते सकाळी तिथे, सकाळीच गेलो. आठवतोय तो दिवस तुम्हाला. काय काय आठवतंय. यांना तर सगळं आठवतंय चित्रपटासारखं. तुम्हाला काय काय आठवतंय. नाही, तो दिवस आठवतोय, पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा. काय झालं होतं. मग जास्ती गोष्टी झाल्या नाही, बस हा बाई ठीक आहे की माझ्याकडनं होय असं तुम्ही थेट सांगितलं. मग तुमच्याकडनं होकार कधी आला. नाही, मग ह्यांनी तर म्हटलं माझ्याकडनं होय, मला तू आवडली, आता तुझं. तर मी म्हटलं माझं अजून नाही, ॲक्च्युली मी माझी आई भाऊ जे म्हणतील. पण मग किती दिवसांनी होकार दिला. मग 19 दिवस तरी. कसला विचार करत होता. काय मला लग्न नव्हतं तेव्हा करायचं, मला पुढे शिकायचं होतं. 29 वर्षातला मसालेदार प्रसंग सांगायचा असेल तर कुठला सांगा. लग्न ठरल्यानंतर बघ हे माझ्या वाढदिवसाला आले होते. म्हणजे आमचं लग्न ठरलं 10 जून 90 आणि माझं 29 ऑगस्टचा वाढदिवस. तर हे तेव्हा आले होते भेटायला. तर यांनी मला गिफ्ट दिलं. सेकंड डे हे निघून गेले. मग मी ते गिफ्ट खोललं वगैरे, तर घरी सगळे हसले. त्याच्यात काय असेल. काय होता आम्हाला काय माहिती. चप्पल. म्हणजे ही जयपुरी चप्पल. काय रोमॅन्टिक गिफ्ट आहे पण, हो की नाही. आता जे विचारे तुला काय मिळालं, म्हटलं जयपुरी चप्पल दिली आहे, मी सांभाळलं. पण जयपूरमध्ये आता आम्ही चला पहिल्यांदा आलेले आहोत, तर जयपूरमध्ये अशा कुठल्या वस्तू आहेत की ज्या जगमान्य किंवा आलेल्या प्रत्येक पर्यटकाला वाटतात की या वस्तू इकडनं आपण न्यायलाच पाहिजे. असे कुठल्या गोष्टी. जयपूरमध्ये हँडीक्राफ्ट. एक तर हँडीक्राफ्टचं आहेच आहे, आणि आपले सेमी प्रेशियस स्टोनचं ज्वेलरी वगैरे. बरं, कधीच रागवत नाही, त्याचं काय रहस्य आहे. तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन दिली कोणी. हीच म्हणते खरं बोलावं. आल्याबरोबर एक डबा उघडलाय त्यांनी. कायम खरं बोला, हे तुम्ही जे सांगता त्याचा केवढा मोठा आज त्यांनी उपयोग केलाय बघितलं ना. बाकी बऱ्याचशा गोष्टी राखून ठेवल्या, पण नको ते बरोबर खरं बोललेत ते आज. बरं, आता या खेळामध्ये ना एक आव्हान आहे तुमच्यासाठी. या गप्पा सुरू असताना आता घरामध्ये काही आम्ही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या. ओके. एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा जी घरात ठेवली आहे ती घेऊन यायची. मिळालेली चिठ्ठी मोठ्याने वाचा, म्हणजे सगळे मदत करू शकतील. हां. पैशाचं झाड. वेळ सुरू झाली. सोन्याचा माईक.
20 सेकंद होऊन गेलेली आहेत. आय लव्ह बँकॉक. सियावर रामचंद्र जी की जय. 10 9 8 7 6 5 4 3. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला. अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. आणि वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून ही भेटवस्तू. मगाशी तुमच्याशी बोललो, पण घरातले काय म्हणतायत किंवा आप्तेष्ट मित्रमैत्रिणी काय बोलतायत तुमच्याबद्दल ते मला ऐकायचंय. माईक तुमच्याकडे, तुम्ही बोला. खूप मस्त आहे जयश्री. अगदी खूप मन मोकळून म्हणजे हिच्याशी बोलावं वाटतं आपल्याला. सगळं काही. किती खूप वर्षाची छान. ओळख तुमची? आमची आहे 10-15 वर्षाची ओळख आहे. म्हणजे मंडळापासूनच आहे. मी BC नंतर झाली आमची ग्रुपमध्ये. बरोबर. पण मंडळापासूनच ओळख आहे ते जयपूर महाराष्ट्र खूप मंडळ. छान आहे. मग तुमचे सगळे पहिल्यापासून जयपूरमध्येच? जयपूर. महाराष्ट्रात कोणी आहे की नाही? हो, आता माझं माहेर महाराष्ट्रच. म्हणजे कुठे? तशी मी मूळची पुण्याची. जुन्नर गाव आहेत ना, आम्ही जुन्नरकर. माझं माहेरचं आडनाव जुन्नरकर. मग जाणं असतं तिकडे कधी? नाही, आता नाही. आजोबा वगैरे इकडे येऊन गेले ना, जेव्हा सिंधिया वगैरे होते त्यावेळेस. तेव्हा. बरं बरं बरं. म्हणजे अनेक वर्ष तुम्ही इथे आला, ते इथेच आहात. काय बाबा, काय सांगणार दोघांबद्दल? चांगली अंडरस्टँडिंग आहे दोघांमध्ये. बस हेच सांगणार. मला कधी पण काही पण शेअर करायचं असतं काय काय शेअर केलेत आता या वयात? कधी पण काही अप्स अँड डाऊन्स असले. मी जास्ती करून बाहेरच राहतो. सो मला कधी पण काही पण असतं तर मी पहिला फोन यांनाच मिळवतो. सो माझे फ्रेंडसारखेच आहे. आणि स्पेशली आई तर म्हणजे घंटो बोलत असतो आम्ही, तर ते नॉर्मल आहे. नाही, पण एखादी गोष्ट सांगायची असेल अगदी, म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात ना, एखादी गोष्ट शेअर करायची असेल दोघांपैकी, मग आधी कोणाचा फोन तुम्ही डायल करता? आईचा. आणि मग बाबांचा? मग बाबांचा. कारण की आई सगळ्यात आधी फोन उचलते. काय हो बाबा, का फोन उचलत नाही तुम्ही? नाही, फोन उचलतो मी. पण काय आहे की जवळपास सगळ्या दूरच असं असेल, तुमच्याबरोबर असेल बहुधा, हां. की वडील म्हणजे ATM कार्डच असतात. पण ते आता नाही आहे. आता नाही. आता नाही आहे. आता आपल्या पायावर आहे. चांगलं आहे. पण हां, आई बरोबर जास्ती शेअर करतो. माझ्या मैत्रिणींनी खूप छान कविता संस्कृतीवरती केली. डॉक्टर म्हणा. स्वाती घाटे. हा हा. म्हणा म्हणा म्हणा. कवितेच्या मागची भावना ही आहे की महाराष्ट्र सोडून इथे येऊन आम्ही सगळे राहिलो आहोत आणि आम्ही या संस्कृतीशी कसं जुळवून घेतो आहे, कशी सरमिसळ करतो आहे, या मनातल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. मी म्हणून म्हटलं की महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र बघायलाच तर आम्ही बाहेर पडलोय, तेव्हा हो, तुमच्या भावना ऐकायला आम्हाला नक्कीच आवडतील. मागे सुटे काळी माती माझ्या गोदा चंद्रभागा, पायी सरकते वाळू डोई अरवली रांगा, दूर कपाशीची बोंडे हुरडा माड आमराई, नाच पिकांचा हिरवा मनी गुण गुण गाई, पाणी पश्चिम वाऱ्याचे येथे उत्तरी पडले, रांगोळीचे सप्तरंग धुली कणांना चढले, धुरकट या रंगाशी झाली अशी गळा भेट, विरघळे मिश्री परी राखी ओळख अमीट, गणगौर पूजनात झुला गौरीचा सुबक, पतंगाच्या मंडपात गोड तिळगुळ निगजक, मीरा आर्त इथे गाते साथी तुकयाचा टाळ, ताल थिरके घुमर नाद लावणीचा चाळ, वाणीमध्ये आले जरी बोल दोन ते चुकार, अमृता ते पैजा जिंके ध्यानी मनी जयकार, दूरदेशी घर करे मन बावरा हा पक्षी,
सजविते मरुभूमी बघा मराठ मोळी ही नक्षी. अरे वा 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 वा. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरीच्या सुवासाची कर बरसात. मी खरं सांगतो तुम्हाला, इतकं सुंदर हे कोणी लिहिलं? मी लिहिलंय. किती सुंदर लिहिलं. धन्यवाद. महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र शोधत असताना त्या माऊलीच्या मनातल्या खऱ्या भावना या तुमच्याकडनं आज व्यक्त झाल्या आहेत. आणि त्या भावना हेच खरं तर झी मराठीने ठरवलं होतं. आणि आज कुठेतरी ना या मध्यंतरात आम्ही आलेले आहोत, या टप्प्यावरती या सगळ्या संकल्पनेचं सार्थक झाल्याचा आनंद माझ्यासारख्या एकाला झाला आहे. एवढंच तुम्हाला सांगतो. खूप छान, खूप मस्त मस्त, खूप छान. बरं, आता तुमच्यासाठी एक खेळ आहे. तुम्ही चित्र काढायचं आणि या सगळ्यांनी ओळखायचं. पहिलं चित्र तुम्ही काढा. उंट ओळखलाय, पण हा बसलेला आहे का उभा आहे एवढंच सांगा. हा अर्धवट आहे, अर्धवट. म्हणजे असा उठतोय. अरे वा, अभिनंदन. आणि आता पुढचं चित्र तुम्ही काढायचंय. लगेच ओळखलो तुम्ही. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला. आणि आता तिसरं चित्र तुम्ही काढायचं. दहा. बोलू नका कोणी. बाट्या चुरमा. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. हा काय म्हणजे काय काय कसा असतो हा पदार्थ? खूप छान. म्हणजे काय असतं नेमकं? हा म्हणजे आपला गव्हाचा आटा असतो ना पीठ. हां. त्याच्यामध्ये खूप मोहन वगैरे घालून, छान मीठ घालून, आणि मग ते कंडे असतात ना त्याच्यात बनवतात. असे कंडे म्हणजे कंडे निखार अच्छा अच्छा, गोवऱ्या. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे कंडे त्याच्यात बनवतात. इथे कंडे म्हणतात त्यांना. याला कंडे म्हणतात. इतकं सगळं चांगलं बोलले तुमच्याबद्दल. तुमच्या काही तक्रारी सुद्धा आहेत. बघूया कुठल्या कुठल्या तक्रारी आहेत तुमच्याबद्दल. नक्की. वळलं तर सूत नाही तर भूत. ओ, आम्हाला नाही माहिती आहे कोणी लिहिलंय. खरं म्हणजे हा शब्द माझ्या आईचा. आई आता नाहीये. आईचा होता. आई नेहमी म्हणायची, वळलं तर सूत म्हणजे सगळं हे करेल, आणि नाही वळलं ना तर मग भूतच आहे. अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड आहात. त्यामुळे कधी कधी समोरच्याचं मन दुखावू शकतं. तुम्ही ना बऱ्याचशा गोष्टी मनावर ठेवता, मनात ठेवता. लवकर एखादी गोष्ट सांगत नाही. नाही, हे तर नाही. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा. बरेच लोक आहे ज्यांना कधी कळत न कळत मन दुखवलं असेल आणि अजूनही दुखवत असेल. पण माझं हे म्हणणं आहे की, कारण हा प्रोग्राम सगळेच बघतील आहे, की प्रत्येक नाण्याचे दोन पैलू असतात. काहीही विचार करून गैरसमज करायचे पहिले दोन्ही बाजू बघितलेलं बरं आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून बऱ्याचदा गैरसमज होतात. असे जर गैरसमज कोणाचे झाले असतील आणि जर कळत न कळत कोणी दुखावलं असेल तर मोठ्या मनानं क्षमा करा. अशी क्षमा त्यांनी मागितलेली आहे. तुम्ही कोणाची क्षमा मागा? सगळ्यांचीच. कळत न कळत कुणाला त्रास झाला असेल माझ्या आईने तर मी नक्की म्हणजे. या गप्पा अशाच सुरू असताना आता क्षण सन्मानाचा. झी मराठीकडून महाराष्ट्राची परंपरेनुसार ओटी झी मराठीने पाठवलेली आहे आणि ती तुम्हाला भरायची आहे त्यांची.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि या आनंदाच्या प्रसंगी वहिनींना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण तुमच्यासाठी. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.